नमस्कार मित्रांनो, मी जगदीश राठोड। मित्रांनो, अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना पीक विम्याच्या माध्यमातून तातडीने योग्य मोबदला मिळावा यासाठी प्रयत्न सुरू आहे। पीक कापणी प्रयोगावर देखील प्रचंड नुकसान झाल्याचे दिसून येईल। त्यामुळे सरकारकडून काल जाहीर झालेल्या अभूतपूर्व मदतीसह पीक विम्याच्या माध्यमातून देखील मोठी मदत नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मिळणार आहे, अशी माहिती राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या माध्यमातून देण्यात आली आहे। मित्रांनो, या ठिकाणी तुम्ही मुख्यमंत्री साहेबांच्या लाईव्ह व्हिडिओ बघू शकतात। विमा कंपन्यांना 2 हेक्टरची वगैरे अट नसते। विमा कंपन्या जेवढ्या जमिनीचा विमा उतरला त्याच्यावर ते देत असतात। आज सकाळीच केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंग चौहान साहेब यांनी मला स्वतः फोन केला आणि त्यांनी सांगितलं की तुम्ही विम्याच्या संदर्भात जी काही कारवाई करावी लागते ती लवकर पूर्ण करा। मी स्वतः विमा कंपन्यांची बैठक घेऊन त्यांनी तातडीनं योग्य कॉम्पेन्सेशन दिलं पाहिजे याकरता त्यांच्यावर दबाव आणीन। त्यामुळे आता आम्ही आमची जी प्रोसेस आहे, जे व्हॅलिडेशन आपल्याला करून द्यावं लागतं, त्या प्रोसेसला आता आपण गती दिलेली आहे। पीक कापणी प्रयोगाचा अर्थ असा आहे की नेमकं पीक किती उरलेलं आहे ह्याचा अंदाज बांधला जातो। म्हणजे पिकाचं नुकसान किती झालेलं आहे। जिथे पीकच नाही, जिथे पूर्ण नुकसान झालेलं आहे त्या ठिकाणी पूर्ण नुकसानच पकडावं लागेल। तिथे पीक कापणी प्रयोगाचे काही विषय राहणार नाही, फक्त जाऊन त्या ठिकाणी त्यांना ते व्हॅलिडेट करावं लागेल। टाइम बाउंडच आहे ते, त्याचीच कारवाई आता चाललेली आहे। त्यामुळे 100% टाइम बाउंड आहे आणि त्या संदर्भात त्यांना जी काही मदत लागेल ती आम्ही करायला तयार आहोत। तर मित्रांनो, अशा प्रकारे पीक विम्याच्या संदर्भात ही काही छोटीशी अपडेट होती। जर तुम्हाला ही अपडेट आवडली असेल तर नक्कीच आपल्या यूट्यूब चॅनल सर्व योजना यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा। चला मित्रांनो, भेटूया नवीन एका व्हिडिओमध्ये। धन्यवाद मित्रांनो।